महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते नेहमीच त्यांचं कौतुक करत असतात। महाराष्ट्रात भाजपला अच्छे दिन आणण्यात देखील देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका महत्त्वाची होती आणि देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टींमध्ये बरंच यश आलंही होतं। 2014, 2019 अगदी 2020 मध्ये वारं बीजेपीच्या दिशेने होतं, मात्र गणित बिघडलं ते शिवसेना फुटीमुळे। फडणवीस यांचं मीच शिवसेना फोडली हे उघडपणे कबूल करणं, अमृता फडणवीस यांची फडणवीस यांच्याबद्दलची काही विधानं आणि भाजपचा घसरत चाललेला काळ हे सगळं जुळून आलं ते या लोकसभा निवडणुकीत। 45 पारचा नारा दिलेल्या भाजपला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं आणि या सगळ्याचं खापर कुठेतरी फुटलं ते फडणवीस यांच्यावर। आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवं संकट ओढावलंय ते ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या रूपानं। देवेंद्र फडणवीस हेच खरे विलन आहेत का, अशी चर्चा आता राजकीय पटलावर सुरू झाली आहे। मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेला वार पलटवार संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय, पण या सगळ्यातून प्रश्न उभा राहतो तो देवेंद्र फडणवीस खरंच विलन ठरतायत का? काही दिवसांपूर्वी भाजपनं पक्षाचं अधिवेशन भरवलं होतं। यामध्ये अनेक पदाधिकारी आणि अनेक मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती। या सर्वांना मार्गदर्शन करणारे होते केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधलं मोठं नाव अमित शहा। अमित शहा यांनी अगदी भाषण गाजवलं, पण त्यांच्या भाषणातून मराठा ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून राज्यात अस्थिर झालेलं वातावरण आणि हक्काची वोट बँक तुटण्याचा धोका लक्षात घेत येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याची भाकरी फिरवतील अशी चिन्ह दिसून आली होती। काही काळापूर्वीचा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर आले होते आणि आपल्याला उपमुख्यमंत्री पद नको असंही विधान त्यांनी केलं होतं। आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होते मराठा आरक्षणावरून। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्रत्येक भाषणात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळत नाहीये, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे चिघळला असंच सतत आरोप करतायत। तसंच आंदोलकांवर गोळीबार आणि लाठी हल्ला जो झाला तो देखील देवेंद्र फडणवीस यांनीच करायला लावला होता। मराठा आणि ओबीसी यांच्यामध्येही वाद देवेंद्र फडणवीस घडवून आणतायत, दोन समाजांमध्येही तेढ निर्माण करण्याचं काम ते करतायत आणि हे सगळं डोकं देवेंद्र फडणवीस यांचंच आहे असे आरोप जरांगे सध्या त्यांच्यावर करतायत। त्यामुळे मराठा आंदोलन तसंच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गमावलेली सत्ता, मराठा आणि ओबीसींमध्ये पेटत चाललेला वाद, आरक्षणाचं जे काही महाराष्ट्रातलं वातावरण आहे आणि अमित शहा यांच्या भाषणांमधून देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व आता कुठेतरी भाजपला नकोय का, अशी ही चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्याच प्लॅनिंगमध्ये गोत्यात अडकलेत का? देवेंद्र फडणवीस आपल्या प्लॅनिंगमुळे पुढच्या काळात अडचणीत येतील का? किंवा या सगळ्या चाणक्य नीतीमुळे देवेंद्र फडणवीस हेच आता खरे विलन ठरतायत का? याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर।